आता कुणाला काही अजून काय विचारायचं असेल, कुणाला काय अजून व्यक्त करायचं असेल तर बोला. जय गुरुदेव सर. हा, जय गुरु. तर आता बाकी अष्टावक्र गीतेमधलं आहे, बाकी सगळं ठीक आहे, परंतु सुरुवातीला जी कहाणी सांगितली जाते अष्टावक्राबद्दलची, हम्म. ती गर्भात असतानाच त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे विरोध केलाय, जिथं चूक आहे तिथं चूक दाखवलंय असं म्हणतात. पण हे आजच्या विज्ञान युगामध्ये पटण्यासारखं वाटत नाही सर, मला वाटत नाही. नेमकं काय वैज्ञानिक दृष्ट्या कसं बरोबर आहे तेवढं सांगा. विज्ञान हे फार सीमित आहे. अजून विज्ञानाला तिथपर्यंत जायचं आहे. आणि जेव्हा ते जाईल आणि विज्ञान, आता जसं उदाहरणार्थ सांगतो की पूर्वीच्या काळी आपल्या क्वांटम थेअरी होती, है ना. अणु, परमाणु, है ना, ह्याच्यामध्ये एकत्वाची भावना आहे. एकत्व आहे, एक आहेत सगळे. आणि आपल्यामधला अद्वैत जो आहे, जे तर हा जो भाव होता, तो पूर्वी वैज्ञानिक मानत नव्हते ह्याला. अध्यात्मामध्ये तो भाव सगळीकडे प्रसारित केला जायचा, परंतु मानत नव्हते. आता क्वांटम थेअरीच्या आधारे म्हणतात की जे काय आपल्या शरीरामध्ये दिसतंय, आपल्याला जे जे काय दिसतंय ते ठोस नाहीये. हे सगळं कसं आहे, हॉलो आणि एम्प्टी. एका 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 छोट्याशा छिद्रामध्ये एक पूर्ण ब्रह्मांड बसेल एवढी जागा असते. ही क्वांटम थेअरी आता सांगितलेली आहे. बरोबर आहे की नाही? तसंच ते पुढे चालून कदाचित आपल्याला पटण्यासारखं सिद्ध करा. म्हणूनच आपली सगळ्यात मोठी मर्यादा कुठे येते की आपण सध्या जे दिसतंय आपल्या डोळ्याला त्याला सत्य मानतो, आणि जे दिसत नाही त्याला सत्य नाही मानत. पूर्वीच्या काळी काय समजत होते? सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय. आणि नंतर मग जेव्हा वैज्ञानिकांनी सांगितलं की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. आता ही गोष्ट आपल्या पुराणामध्ये फार हजारो वर्षापूर्वी सांगितलेली आहे. म्हणून बघा, तुम्ही पूजा करत असताना, तुम्ही पूजेकडे जर समजा पूजा विधीकडे जर बघितलं आपण, ते जे मांडतात पूजा, तर त्या पूजेमध्ये केंद्रस्थानी सूर्य असतो आणि मग त्याच्या बाजूला सगळे ग्रह असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं होतं की सूर्य हा स्थिर आहे आणि बाकीचे सगळे त्याच्या भोवती फिरतात. तर तशाच पद्धतीनं ह्या ज्ञानाचं स्वरूप असतं. आता आपला गर्भसंस्कारचा कोर्स आहे बघा, तर बऱ्याचशा डॉक्टर मंडळींना हे पूर्वी पटत नव्हतं. काय? बेबी इज लिसनिंग टू यू.
आणि आपण जेव्हा गर्भसंस्कारचा कोर्स सुरू केला, त्याच्यामध्ये एक प्रूफ आहे आपला. आणि तो प्रूफ जेव्हा दाखवला गेला, त्यावेळेस गायनेकॉलॉजिस्ट असतील, त्याच्यानंतर विशेषतः गायनेकॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर काही क्लिनिकल डॉक्टर्स आहेत, तर ती गोष्ट त्यांनी मान्य केली. आणि मला बऱ्याच डॉक्टर्सनी तो कोर्स नंतर केला. आता ते कोर्सचा भाग आहे म्हणून मी एक्सपोज नाही करत, पण असा प्रूफ आहे की ज्या ठिकाणी बेबी इज लिसनिंग टू यू, हे प्रूव्ह करत. तेच ना, आपण काय करतो माहिती का? तर्क, शास्त्र, न्याय ह्याच्याद्वारे ज्ञान प्राप्त करतो, आणि हे ज्ञान प्राप्त आहे ते इंद्रियाद्वारे प्राप्त झालेलं असतं. आणि आध्यात्मिक ज्ञान कसं आहे, ह्याच्याही खूप पलीकडचं ज्ञान आहे. म्हणून सुरुवातीलाच गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं की तर्काच्या पलीकडचं ज्ञान अध्यात्म ज्ञान आहे. शास्त्र आहेत, शास्त्राच्याही पलीकडचं ज्ञान. म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, काय असेल, वर्ण असतील, आश्रम असतील, आपण काही नियम आहेत स्वतःचे, आपल्या धर्म आहे, तर हे सगळं जे काय आहे, धर्म, अर्थ आहे, काम आहे, तर हे सगळं काय आहे, आपल्या अगाध ज्ञानाच्या, अनंत ज्ञानासाठी ते बंधन आहे. तर ह्यापेक्षाही खूप मोठं ज्ञान त्याच्या पलीकडे आहे. कारण हे कसं आहे, तुम्ही जे विचारलात हा प्रश्न बुद्धिगत आहे की नाही? बुद्धिगत प्रश्न आहे तो. आणि बुद्धी ही कशी असते? सीमित असते. बुद्धी कशी आहे? सीमित आहे. बुद्धीला मर्यादा आहे ना. आणि बुद्धीचं वैशिष्ट्य काय आहे की जोपर्यंत सत्य दर्शन तुम्ही करत नाही, तोपर्यंत बुद्धी त्याच्या पलीकडे जाऊ देत नाही. सत्य दर्शन म्हणजे काय? जे दिसतंय. सत्य म्हणजे आपल्या ह्याच्यातलं सत्य नाही, जे दिसतंय ते दाखवलं की मग बुद्धी पलीकडे जाते. आता तोच प्रूफ जर समजा तुम्हाला काही प्रमाणात दाखवला, तर मग काय करेल? तुम्ही मानाल. आणि बुद्धी त्याच्या पलीकडे जाऊ देते, आपल्याला ज्ञानाच्या पलीकडे जाऊ देते. जसं उदाहरणार्थ आवरा आहे बघा. तुम्ही एक 7-8 वर्षापूर्वी आपल्या इथे एक असं एक यंत्र आणलं होतं. तर आपला जो आवरा आहे, म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या ह्याचा जो आवरा आहे, तर तो आवरा काउंट कसा करायचा, तर ह्याचं एक यंत्र आणलं. आणि मग ते त्या ठिकाणी जे आता जिथे आता आपण साधना करतो किंवा ऍडव्हान्स कोर्सला गेलेले लोक, ते त्याच्याकडे जाऊन ते आवरा चेक करत होते, किती प्रमाणात आहे, काय आहे, असं चेक करत होते. आणि ते त्यावेळेस खूप हे म्हणजे ते खूप फेमस झालं होतं, आहे की नाही? पण त्याच्या आधी आपला ऑरा कसा आहे, आपली पॉझिटिव्हिटी कशी आहे, ह्याच्याविषयीचं बरंचसं ज्ञान आपल्याला मिळालेलं होतं. पण काही जणांना तो प्रूफ पाहिजे होता, तो प्रूफ मिळाला आणि पुढे हे केलं. कारण ह्याच्यामध्ये आपला दोष नाहीये, आपल्या मनाच्या वृत्ती आहेत त्या, आहे की नाही? आपण आपल्या ह्याच्यामध्ये शिकलेलं आहे की मनाच्या वृत्ती कोणकोणत्या आहेत. प्रमाण, विपर्याय, विकल्प, निद्रा, स्मृती, ह्या 5 वृत्ती आहेत मनाच्या, आहे की नाही? आणि त्याच्यातली पहिली वृत्ती काय आहे? प्रमाण. आणि प्रमाण नाही मिळालं तर मन शांत नाही होत. आणि आध्यात्मिक ज्ञान हे ह्या सगळ्या वृत्तींच्या पलीकडचं ज्ञान आहे. जसं अभिमन्यूची स्टोरी मध्ये सांगतो आपण की अभिमन्यू ते आईच्या पोटामध्ये असताना चक्रव्यूहाचं ज्ञान जे आहे ते मिळालं त्याला. चक्रव्यूह कसं कसं रचायचं, त्याच्या आतमध्ये प्रवेश कसा करायचा,
प्रसिद्ध कथा आहे ही, आहे ना. पण जेव्हा ते भेदून कसं जायचं हे कृष्ण अर्जुनाला सांगत होता, त्यावेळेस तिथे त्याची आई नव्हती, ती मध्ये गेली. मग ते नंतरचं ज्ञान त्याला प्राप्त झालं नाही. म्हणून प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा त्यांनी चक्रव्यूह भेदला, आतमध्ये गेला, पण बाहेर येण्याचं ज्ञान नसल्यामुळे तो तिथे अडकून पडला. झाला ना समाधान. अतिशय सूक्ष्मतेमधलं हे ज्ञान आहे.